आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 100 कोटी रुपये गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा। सोमनाथपुरातील बेघर लोकांना महाराष्ट्र शासनाच्या 16 एकर जमिनीवर घरे बांधून द्या। तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्या 3 वर्षाच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा। त्यांच्या मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी करा। उदगीरमधील वाळू माफियाचा हाऊडोस भूमाफियाचा नंगा नाच थांबवा। सोमनाथपुरातील 6 नंबर 59 हे प्लॉटे टाकून नेमबाई विक्री करण्यात येत आहे, ही खरेदी विक्री बंद करा। या ठिकाणी झालेल्या उत्खननाची रॉयल्टी संबंधित कडून भरून घ्या। अशा विविध मागण्यासाठी आज बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्व भ्रष्टाचार गैरकारभार भूमाफियाचा बंदोबस्त करा। यासाठी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिक पवार, रवी डोंगरे, गंगाधर शेवाळे, आकाश पाटील, गोरख वाघमारे, रवी पुदाले, प्रकाश कांबळे, अशोक नागराळे, आबादास पाटील, विमरा वाळसपुरे, शत्रुघ्न वाघमारे, शेख सय्यद, शंकर सकलुरे, नारायण सुळकेकर आदी उपस्थित होते। सोमनाथपुरातील बेघराने घरे, गायरान जमीन सोमनाथपुरात बेघराने घरे, भूमाफियाचा बंदोबस्त, 100 कोटी रुपये गौण खनिज घोटाळ्याची चौकशी, तहसीलदार गोरेवर कारवाई, मंडळाधिकारी हिवरेवर कारवाई, मंडळाधिकारी जाधव कारवाई, तलाठी बाबासाहेब कामावर कारवाई, यांच्या मालमत्तेची चौकशी, यांच्या मालमत्तेची चौकशी, यांच्यावर मोकांचा गुन्हे दाखल, यांच्यावर 30/10/2023 पासून ते आजपर्यंत आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने उदगीर तालुक्यातील 100 कोटी गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा। तत्कालीन तहसीलदार गोरे, मंडळाधिकारी हिवरे, जाधव, तलाठी कांबळे यांच्या 3 वर्षाच्या कारवाई चौकशी करा आणि त्यांना लोकांचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा ही मागणी घेऊन, तसेच सोमनाथपुरातील सर्व नंबर 59 असेल त्या सर्व नंबर 59 मध्ये संपूर्ण डोंगरे माळ्याचे माळे साफ करण्याचे काम या भूमाफियाने केले आणि त्या ठिकाणी नेमबाई प्लॉटिंग टाकून गावठाण प्रमाणपत्र रस्त्याला येणे असताना नेमबाई प्लॉटिंग टाकून ती प्लॉटिंग विक्री करण्याचे काम या ठिकाणी भूमाफिया करत आहेत आणि लोकांची फसवणूक करत आहेत। म्हणून अशा भूमाफियावर कारवाई करा। त्यांनी कोणत्या नियमाने ते उत्खनन केलं? ज्या लोकांकडे उत्खनन करण्याचं परवाना नसताना, ज्यांच्याकडे परवाना नसताना ते लोक आज बशी लावून त्या ठिकाणी उत्खनन केलेत। करोडो रुपयाचा मुरुम बेकार त्यांनी काळ्या बाजारामध्ये विकण्याचे काम त्या लोकांनी केलेत। मात्र आजपर्यंत विविध आंदोलन करून, विविध सत्याग्रह करून प्रशासन मात्र आपण बघायची भूमिका घेत आहेत। याचा अर्थ असा आहे, प्रशासनाला पाठिंबा देते काय? प्रशासनाला मूक संमती आहे का? ती बहुजन विकास अभियानाचा प्रश्न आहे। म्हणून आज या ठिकाणी त्या सर्व घटनेची चौकशी झाली पाहिजे। आजपर्यंतच्या मागण्या 2023 पासून ते आजपर्यंत विविध मागण्यांकरता त्या मागण्याचा विचार झाला पाहिजे। यासाठी आमच्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करून जे गैरकारभार केलेत, भ्रष्टाचार केलेत, भूमाफियांनी जमीन हडप केलेत, त्या सर्वांवर कारवाई करा यासाठी माझं हल्लाबोल आंदोलन केलं आहे। आमची मागणी आहे, उदगीरमध्ये केवळ वाळूमध्ये हातच बाजूला आहे, नुसतं भूमाफिया नाही तर वाळूमध्ये हातच बाजूला आहे आणि अशा वाळूमाफियावर कारवाई व्हावी। जोपर्यंत त्या सर्वांवर कारवाई होणार नाही, गायरान जमिनी, शासनाच्या गायरान जमिनी यांनी कोणत्या नियमाने घेतल्या, तिथे खरेदी विक्री काय झाली, त्या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। ही बहुजन विकास अभियानाची रास्त मागणी आहे। विविध आंदोलन आम्ही केली, उपोषण केले, धरणे केले, मोर्चे काढले, 3 वर्षापासून सातत्याने आंदोलन करतात। मात्र प्रशासन या भूमाफियाच्या पैशासमोर, त्यांच्या राजकीय वर्णस्थानामुळे आज कोणतीच कारवाई करत नसेल तरी आज शोकांतिक आहे। बहुजन विकास अभियानाच्या वतीने याच्यापेक्षा मोठ्या आंदोलनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये, उदगीर बरोबर लातूरमध्ये विविध सत्याग्रहाने या ठिकाणी करणार आहोत। जोवर भूमाफियावर कारवाई होणार नाही, तहसीलदार कारवाई होणार नाही, मंडळाधिकारी हिवरेची मालमत्ता, त्या हिवरेने करोडची मालमत्ता जमा केली, त्या हिवरेची मालमत्ता ईडी मार्फत चौकशी होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियानचं सातत्याने कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून